जय जय राम कृष्ण हरी. वैष्णव हो. भक्ती, संतसंगत आणि हरिनामाच्या या दिव्य प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि आज आपण हरिपाठातील अत्यंत सुंदर आणि अनुभव प्रदान करणारा असा अभंग समजून घेणार आहोत. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. मित्रांनो, या अभंगात संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जेव्हा खऱ्या संताचा सहवास मिळतो तेव्हा मनातील अज्ञान, अहंकार आणि भ्रम नष्ट होऊ लागतात. अभंग असा आहे की साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. ठाईचं मुरला अनुभवे, ठाईचं मुरला अनुभवे. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. ठाईची समाप्ती झाली जैसे, ठाईची समाप्ती झाली जैसे. मोक्षरेखे आला भाग्य विनटला. साधूचा अंकिला हरिभक्त, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती संजनी. हरी दिसे जनी आत्मतत्वी, हरी दिसे जनी आत्मतत्वी. साधुबोध झाला म्हणजे मित्रांनो, साधुबोध म्हणजे संतांनी दिलेलं ज्ञान. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जेव्हा संताचं खरं ज्ञान मिळतं तेव्हा मनातील अज्ञान नाहीचं होऊ लागतं, अहंकार कमी होतं, मन शांत होतं आणि भक्तीचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो. ठाईचं मुरला अनुभवे म्हणजे वैष्णव हो. फक्त पुस्तक वाचून आत्मज्ञान मिळत नाही. जेव्हा भक्तीचा अनुभव अंतर्मनामध्ये उतरतो तेव्हा तो कायमचा मनामध्ये स्थिर होतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की खरा अनुभव शब्दांमध्ये सांगता येत नाही, तो फक्त अनुभवता येतो. कापुराच्या वाती. मित्रांनो, ही ओवी अत्यंत सुंदर उदाहरण देते. जसं कापूर जळून पूर्णपणे प्रकाशामध्ये विलीन होतो तसं भक्तांचा अहंकार हरिनामामध्ये विरघळून जातो. तेव्हा फक्त भक्ती आणि परमेश्वर उरतो. मोक्षरेखा आला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्याला संतसंगत मिळतो त्याचं भाग्य उजळतं, कारण संतांचा सहवास जीवनाला योग्य दिशा देतो. वाईट विचार दूर होतात, मनामध्ये प्रेम निर्माण होतं आणि मोक्षाचा मार्ग खुला होतो. साधूचा अंकिला हरिभक्त. वैष्णव हो. जो भक्त संतांच्या मार्गावर चालतो तो विठ्ठलाच्या अधिक जवळ जातो. संत म्हणजे चालता बोलता ज्ञान असतं. त्यांच्या सहवासामध्ये भक्ती सहज फुलते. गोडी संगती सज्जनी. मित्रांनो, सज्जन आणि संतांच्या सहवासाची गोडी वेगळीच असते. चांगल्या लोकांमध्ये राहिलं की विचार बदलतात, मन शांत होतो आणि जीवन सुंदर होते. म्हणूनच वारकरी परंपरेमध्ये संताला खूप महत्त्व आहे. हरी दिसे जनी आत्मतत्वी. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज शेवटी सांगतात, जेव्हा आत्मज्ञान जागृत होतं तेव्हा प्रत्येकामध्ये हरी दिसू लागतो. माणसामध्ये, निसर्गामध्ये, प्रेमामध्ये आणि स्वतःच्या आत्म्यामध्ये सुद्धा विठ्ठलाचं नाव अनुभवता येते. हेच हरिपाठाची खरी अनुभूती आहे. आजच्या जीवनासाठी संदेश असा आहे की आज आपण माणूस बाहेरच्या जगामध्ये इतका गुंतलो आहो की स्वतःच्या आत्म्याला विसरत आहो. हा अभंग आपल्याला सांगतो, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, संतांची शिकवण ऐका आणि हरिनामामध्ये मन लावा, कारण खरी शांती भक्तीमध्येच आहे. वैष्णव हो. संत संगत म्हणजे आत्म्याला विठ्ठलापर्यंत नेणारा प्रकाश आहे. आजचा भाग आपण इथेच थांबवूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठलाचं स्मरण करा आणि संतांच्या मार्गाने जीवन उजवा. जय जय विठ्ठल. जय ज्ञानेश्वर माऊली.